Hello, friends. It is said that practice makes man perfect. सरावाने माणूस परफेक्ट होत असतो. And today we are about to practice question number 1B, that is a scene passage with the activities. As you know, scene passage is for 10 marks. आज आपण 2020 नोव्हेंबर 2020 ह्या क्वेश्चन पेपरमधील सीन पॅसेज प्रॅक्टिस करणार आहोत. नाउ लुक ॲट दिस फर्स्ट ॲक्टिव्हिटी B1. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स या स्टेटमेंट्स आपल्याला ठरवायचे आहेत. कसं करणार? रीड द स्टेटमेंट, हे वाचायचं. फाइंड आउट द स्टेटमेंट इन द टेक्स्ट, ते स्टेटमेंट पॅसेजमध्ये शोधा. अँड देन डिसाईड वेदर द स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. बघूया आपण. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी प्रिटी, फेअर अँड प्रिटी. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी, सो इट इज ट्रू. ओनली द आईज ऑफ द चाइल्ड वेअर सेव्ड. लुक, when she was 2 years old she had an attack of smallpox. Only the eyes were saved. Only the eyes of the child were saved. फक्त डोळेच वाचलेत, so it is true. True, true. Ramlal's 3 daughters were bad looking, unhealthy girls. आता हे स्टेटमेंट आपण उतार्यात शोधूया. नाउ लुक, नाउ सी, रामलालच्या 3 डॉटर्स बद्दल कुठे दिलंय? ती लाईन आपल्याला शोधणं गरजेचं आहे. हां, नाउ लुक, ऑल द चिल्ड्रेन एक्सेप्ट भोली वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग. सर्व मुलं अतिशय हेल्दी आणि स्ट्रॉंग होते. ओके, सो अगेन हे स्टेटमेंट बघा. दे वेअर गुड लुकिंग हेल्दी गर्ल्स. गुड लुकिंग होत्या, हेल्दी होत्या. आणि इथे काय म्हटलंय? बॅड लुकिंग म्हटलंय, अनहेल्दी म्हटलंय, सो हे फॉल्स आहे. लास्ट स्टेटमेंट, बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली. रामलाल वॉज वरीड अबाउट भोली, हे इथे स्टेटमेंट दिले बघा. रामलाल वॉज वरीड अबाउट भोली, सो हे काय? ट्रू. रामलालला कोणाची चिंता होती? भोलीची. सो ट्रू, ट्रू, फॉल्स अँड ट्रू. बस आपल्याला फक्त एवढं लिहायचं असतं. वी नीड नॉट राईट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट, वी नीड नॉट राईट दिस स्टेटमेंट्स. हे स्टेटमेंट्स लिहायची गरज नसते. B1, नंबर 1 ट्रू, नंबर 2 ट्रू, नंबर 3 फॉल्स अँड नंबर 4 ट्रू. फक्त एवढं लिहायचं आहे. इट सेव्स अवर टाईम. आपला वेळही वाचतो. ओके, नाउ ऑन दिस पॅसेज वी आर अबाउट टू डील विथ दिस ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी आपण डील करणार आहोत. लिटल सुरेखा यूज टू टॉक व्हेरी लिटल. लिटल सुरेखा यूज टू टॉक व्हेरी लिटल बिकॉज. आता हे स्टेटमेंट आपल्याला वर शोधायचं आहे. कुठं आहे स्टेटमेंट? हिअर. लिटल सुरेखा कुड नॉट स्पीक. तिला बोलता येत नव्हते. मग तिचे रिझन्स, आपल्याला इथे रिझन्स द्यायचे आहेत. बिकॉज, मग रिझन्स आपण इथे फाइंड आउट करूया. लिटल सुरेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5 अँड वेन ॲट लास्ट शी लर्न टू स्पीक. ज्यावेळी ती बोलायला लागली. नाव रिझन्स काय? शी स्टॅमर्ड. The other children often made fun of her and mimicked her, and as a result, she talked very little. If you line these lines, या लाईन्स तुम्ही इथून येथपर्यंत जर लिहिल्यात, so you are sure to get marks. तुम्हाला हे मार्क्स इथे मिळतील. So this is 2 marks activity. B3 activity, that is vocabulary activity. Here match the antonyms. Antonyms means opposite words. मॅचिंग करायचंय. फर्स्टचं ऑपोजिट काय? लास्ट. अनसेव्ड, सेव्ड. टेम्पररीली, परमनंटली. फिगर्ड, डिसफिगर्ड. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काही ठोकताळे असतात. आता हा टेम्पररीली हा ॲडवर्ब दिला असेल तर याचं ऑपोजिट किंवा याचं सिनोनिम त्याच फॉर्ममध्ये असेल. परमनंटली इथे ॲडवर्ब LY असेल.
ओके. अँटोनिम आपण पाहतोय अनसेव्ड, हे प्रिफिक्स लावलंय, त्याचं ऑपोजिट नॅचरली काय असेल, सेव्ड असेल. म्हणजे काही ठोकताळ्याच्या मदतीने आपण काही ॲक्टिव्हिटीज करू शकतो. बट अल्टिमेटली यू विल हॅव टू प्रॅक्टिस, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. सो लेट्स मूव टू now let's move to B4 activity. There was plenty to eat and drink. Now what are we supposed to do? काय करायचं आहे, पिक आउट द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह पिक आउट करणं अतिशय सोपं आहे. टू इट हे इन्फिनिटिव्ह आहे, म्हणजे वर्ब प्लस त्याला टू, वर्ब इन द बेस फॉर्म विथ टू. टू इट, टू रन, टू ड्रिंक, टू प्ले हे इन्फिनिटिव्ज असतात. अशी ॲक्टिव्हिटी आली तर फक्त याला अंडरलाईन करायचं असेल, ओके, किंवा टू इट एवढा आन्सर लिहायचं आहे. ऑल द चिल्ड्रन एक्सेप्ट बोली वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग. नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं आहे, काही हरकत नाही. व्हॉट वेअर द चिल्ड्रन लाईक, मुलं सगळे कसे होते, दे वेअर हेल्दी, दे वेअर स्ट्रॉंग. म्हणजे हे दोन ॲडजेक्टिव्ज आहेत आणि दोन्ही ॲडजेक्टिव्ज कशाने जोडलेत, अँडने जोडलेत. मग नॅचरली फर्स्ट ॲडजेक्टिव्हच्या अगोदर नॉट ओनली आणि सेकंड ॲडजेक्टिव्हच्या अगोदर बट ऑल्सो. मग हे वाक्य कसं होईल, ऑल द चिल्ड्रन एक्सेप्ट बोली वेअर नॉट ओनली हेल्दी बट ऑल्सो स्ट्रॉंग. हा अँड निघून जाईल. सो इन दिस वे फ्रेंड्स, वॉचिंग माय व्हिडिओज यू विल बी एबल टू डू ग्रामर ॲक्टिव्हिटीज ऑल्सो. नाउ मूव्हिंग टू पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी. What will you do if you find that your friend is making fun of a disabled child? What will you do? काय करणार? If you find your friend is making fun of a disabled child, एक डिसेबल चाइल्ड लाईक भोली सारख्या एका डिसेबल चाइल्डचा तुमचा मित्र थट्टा करतोय, काही हरकत नाही. असे क्वेश्चन्स आले तर 2 गुणांसाठी क्वेश्चन असतो, ॲटलिस्ट आपण 1 गुणांचं टार्गेट ठेवूया. व्हॉट विल यू डू, यूला क्वेश्चन विचारलाय, तर यू शुड बिगिन युअर आन्सर विथ आय. आयने सुरुवात करायचं, आय विल. आणि डूच्या ठिकाणी एक वर्ब घ्यायचा, ॲक्शन वर्ड. आय विल टेल हिम, आय विल टेल माय फ्रेंड नॉट टू मेक फन ऑफ अ डिसेबल चाइल्ड. या पद्धतीने लिहिता येईल बघा. यूच्या ठिकाणी काय, आय विल टेल युअर फ्रेंडचं काय केलं, माय फ्रेंड नॉट टू मेक फन ऑफ अ डिसेबल चाइल्ड, की अशी थट्टा करू नकोस. इफ यू राईट दिस, तुम्ही एवढं जरी लिहिलं, इट्स अ परफेक्ट आन्सर. सो फ्रेंड्स, होप यू मस्ट हॅव एन्जॉयड माय व्हिडिओ. यू मस्ट हॅव अंडरस्टूड द जीस्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.